माझ्या पाठीमागे आपण बघू शकता खेळणा प्रकल्प गेल्या 2 दिवसाने पाऊस चालू आहे आणि त्याच्या याच्याने हा प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे। सिल्लोड शहरासह तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक गावाची तहान भागविणारा खेळणा प्रकल्प तुडूंब भरून ओसळून वाहत आहे। खेळणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने सिल्लोड शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे। तसेच रब्बी हंगामासाठी पाणी मिळणार असल्याने बळीराजाही सुखावला आहे। दरम्यान ओव्हरफ्लो झालेला खेळणा प्रकल्प पाहण्यासाठी बघ्याची गर्दी होत आहे। यंदाच्या वर्षी खेळणा धरणातील बांधित क्षेत्रात अल्प पावसाने धरणात जेमतेम पाणी साठा होता। पावसाळा संपत आला तरी धरण न भरल्याने सिल्लोड शहरासह अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता। तसेच पावसाने ओढ दिल्याने रब्बी हंगामात शेतीला पाणी मिळेल का अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती। परंतु गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने सिल्लोड तालुक्यात चांगला जोर धरल्याने खेळणा धरण परिसरात लहान मोठे प्रकल्प बांधणे ओव्हरफ्लो होऊन खेळणा धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली।